काही गोष्टी या तर्काच्या आधारावर आपण विचार करणं गरजेचं आहे. या चित्रपटामध्ये अण्णाजी दत्तो नावाच्या माणसाला शंभू राजांनी हत्तीच्या पायाखाली का दिलं? अण्णाजी दत्तो सोबत जी चांडाळ चौकडी आहे त्यांना हत्तीच्या पायाखाली का दिलं? तो प्रसंग या चित्रपटामध्ये जास्त दाखवण्यात आलेला नाही, कारण ही तीच टोळी आहे ज्या टोळीनं शिवाजी महाराजांना विष देऊन शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचा खून केला. त्याचेही पुरावे आहेत, त्याच्याही सगळ्या दस्तऐवज उपलब्ध आहेत. सगळे लोक मान्य करतात की शिवाजी महाराजांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि रक्ताच्या उलट्या होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मी हे आपल्याला एक त्यातलं दुसरं लॉजिक सांगतो आहे जे फ्रान्सिस मार्टिनच्या ऐतिहासिक डायरीमध्ये याचा स्पष्टपणे नामनिर्देश करण्यात आलेला आहे, रामचंद्र पंडित अमात्य. आणि याच्यावर मोठ्या प्रमाणात ठपका आहे. म्हणजे तिसरा याच्यातला जो गुन्हेगार किंवा फितूर म्हणून जो विचार पुढे येतो तो आहे औरंगजेबाच्याच दरबारामध्ये असणारे इतिहासकार. जेव्हा संभाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये फेब्रुवारीमध्ये पकडून आणण्यात आलं तर त्या दरबारात जो उपस्थित माणूस आहे त्या उपस्थित माणसाचं नाव आहे भीमसेन सक्सेना. आणि एक अजून खुफी खान नावाचा एक इतिहास संशोधक आहे. जे औरंगजेबाचे इतिहासकार म्हणून काम करणारे माणसं आहेत. ह्या दोघांनी कुणाचं नाव घेतले माहितीये? ह्या दोघांनी नाव घेतलेलं आहे कवी कलशचं. हो, तोच संभाजी राजांची हत्या चालू असताना त्यांच्या कवितांचं एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान चालू होतं. तोच कवी कलश. हा सुद्धा उत्तर प्रदेश मधला एक कुठली एक उत्तर प्रदेश मधली एक कम्युनिटी आहे, ब्राह्मण कम्युनिटी, कनोजिया ब्राह्मण. हे त्या औरंगजेबाच्या दरबारातले 2 इतिहासकार आणि एक तिसरा व्यक्ती आहे निकोलस मनुची, जो इटालियन प्रवासी आहे. त्यानं सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. त्याचंही म्हणणं आहे की कवी कलश याच्या पाठीमागचा एक महत्वाचा फितूर आहे आणि हा कवी कलश औरंगजेबाचा गुप्तहेर होता. हे ऐतिहासिकच आहे. त्यामुळं संभाजी राजांच्या